श्री गणेशाय नमा. भावार्थ रामायण बालकांड अध्याय 4. कौसल्या सुमित्र आणि कैकेयींचे डोहाळे. डोहाळे सांगण्यापूर्वी नाथ महाराज परिहार देत असताना म्हणतात, श्रोते लोकांना या ठिकाणी शंका येईल, रामायण सोडून या ठिकाणी परिहार काय देत असतात, असा प्रश्न या ठिकाणी श्रोत्यांना होईल. परंतु नाथ महाराज श्रोत्यांच्या शंकेचं निरसन करताना म्हणतात की, बाबांनो, तुम्हाला शंका आली असेल तर तुम्ही स्कंद पुराणात कैलासामध्ये कार्तिक आणि अगस्त्याला विचारले. त्यावेळेस अगस्तीने म्हटले की वेदांना सुद्धा कळाला नाही, मग मी तर तुम्हाला काय सांगावे. मग पुढे नाथ महाराज म्हणतात की, बाबा, मी अति दीन आहे. पार्वतीने सुद्धा शंकराला असाच प्रश्न केला होता की रामाची स्थिती, गती आणि रामाची कीर्ती मला सांगा. त्यावेळेस शिवरामायणामध्ये वक्ता शिव आणि श्रोता पार्वती होती. तो शिवरामायण ऐका म्हणतात. श्रीरामाने श्री एकनाथांना भावार्थ रामायणाची प्रेरणा त्यावेळेस श्रोत्यांना म्हणतात की मूळच संस्कृत कळत नाही, माझी योग्यता नाही आणि मी अज्ञानी आहे. पण माझ्या स्वप्नामध्ये, जागृत अवस्थेमध्ये, सुसुप्तीमध्ये, या तिन्ही अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र येऊन मला चालना देतात. म्हणून हे भावार्थ रामायण लिहू शकलो. जरी कोणी निंदिले तरी तो माझा श्रोताच आहे, कारण निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात. जर निंदकाला आपण त्याची निंदा केलो तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक असतो. असे नाथाने बोलल्यानंतर श्रोते लोकांनी नाथ महाराजांची स्तुती करतात. त्यापुढे नाथ महाराज बोलू लागले. कैकेयीचे डोहाळे विचारण्यासाठी राजा दशरथ राणी साहेबांच्या डोहाळे विचारण्यासाठी जातात आणि त्या ठिकाणी कैकेयीच्या महालात गेल्यानंतर बोलतात, हे राणी साहेब, तुमचे डोहाळे विचारण्यासाठी आलो आहे. तुमचे डोहाळे काय पुरवावं मला तुम्ही सांगा. म्हटल्यानंतर कैकेयी म्हणाली, तुम्ही मागाल ते द्याल का. मग राजाने उत्तर दिले की, राणी साहेब, आम्ही मागे सुद्धा युद्ध करण्यासाठी स्वर्गात जात असताना तुमचा हट्ट पुरविला होता. त्यावेळेस कैकेयी म्हणाली की, माझ्या मनातील डोहाळे असे आहेत की जो ज्येष्ठ मुलगा होईल त्याला वनात पाठवावे आणि कनिष्ठांना राज्य द्यावे. त्यावेळेस राजा दशरथाला अचानक डोळ्यापुढे अंधारी आली आणि अंग थर थर कापू लागले. दशरथ राजाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले आणि कैकेयीच्या महालातून बाहेर पडले. मग पुढे राजा दशरथ जड अंतकरणाने सुमित्रेच्या महालात येतात. त्याच वेळेस सुमित्रा राजा दशरथाचे दोन्ही पाय धरून आपले मस्तक ठेवते, सुमनांदी चंदना लावून पूजा करते आणि राजा दशरथ सुमित्राकडे पाहताना सुमित्रेचा प्रफुल्लित अशा प्रकारचा चेहरा दिसू लागलेला आहे. त्यावेळेस सुमित्रेजवळ जाऊन तिचे मुख कुरवाळत आणि विचारतात की, तुझे डोहाळे कसे पुरवावे. त्यावेळेस सुमित्रा बोलते की, हे राजे, मला काहीही नको, फक्त मला ज्येष्ठांची सेवा करण्यास मिळावे. असं म्हटल्यानंतर राजाला आनंद झाला. त्यावेळेस राजा दशरथ मनाशी विचार करतात, कैकेयीचे डोहाळे आणि सुमित्रेचे डोहाळे यामध्ये फरक आहे. कारण तो कैकेयीचा स्वतंत्र भाग नसल्याने ती मत्सर करती आहे आणि सुमित्राचे व कौशल्याचे स्वतंत्र भाग असल्याने अति पवित्र डोहाळे लागले आहे. असा विचार करून सुमित्रेजवळ जाऊन अलगद हृदयाशी लावून माया करतात आणि अनेक प्रकारचे अलंकार देऊन परत कौशल्याच्या महालात प्रवेश करतात.
त्याच वेळेस कौशल्याच्या महालात आल्यानंतर कौशल्याच्या चेहऱ्यावरती आनंद राजाने पाहिला. त्यावेळेस राजाला वाटले कौशल्याच्या गर्भामध्ये श्री राम असल्यामुळे ब्रह्मांडाचा मालकाला गर्भामध्ये वाढत असताना कौशल्या तेजपुंज दिसू लागले आणि कौशल्या एकांतामध्ये राहण्याचा प्रयत्न करते आहे. कुठलाही स्वार्थ तिच्याजवळ नाही. राजा दशरथाने कौशल्याच्या जवळ जाऊन विचारतात. त्यावेळेस कौशल्या बोलू लागली की हे राजे, मी वानर ना राक्षस, मी परमपुरुष श्रीराम आहे, अशी गर्जना करू लागली आणि हातामध्ये धनुष्य घेऊन म्हणू लागली की मी रावणाला मारीन. गुरु वशिष्ठाने पाहिले. त्यावेळेस वशिष्ठाने समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते पाहून गुरु वशिष्ठाला सुद्धा मूर्छा आली आणि सर्व राजांनी पाहिलं आणि राजा कौशल्याची चिंता करू लागले. आता काय होणार? त्याच वेळेस मुनीवर सावध झाले आणि श्री राजा दशरथाला बोलतात की हे राजे दशरथा, हिच्या पोटी या ब्रह्मांडाचे मालक श्री राम जन्माला येणार आहेत, तुम्ही चिंता करू नका. असे आश्वासन दिल्यानं राजा दशरथाला आनंद झाला. अशा प्रकारे नाथ बाबा 4थ्या अध्यायाची समाप्ती करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.